बिलकुल 100% आणि ज्यांना शंभर. खरंच 15 एकरचं ड्रॅगन पाहायचंय त्यांनी बीड जिल्ह्यात एकदा आपण नक्की भेट देऊ शकतो. सर आता या ठिकाणी तर बघा हायेस्ट वजन मिळालेले एका पिकाचं तुम्ही मोजलं असेल कितीपर्यंत नाही भरलं नाही, हे? त्याचं जवळपास 500 ते 600 ग्रामच्या आसपास नक्कीच याचं वजन असणार आहे. 500-600 ग्रॅम. जम्बो व्हरायटी आहे. हम्म. आणि व्हाईट आहे का आतमधून? याच्यामधला जो गर आहे हम्म. तो गर लाल गर आहे. लाल गर आहे. म्हणजे याला एक्सटर्नल अपीअरन्स याचं लाल आहे, इंटरनल सुद्धा हे लालच आहे. बरोबर आहे. चवीसाठी अतिशय आपल्याकडे आता चांगला सध्या आहे. किती व्हरायटीचे आहेत? आता माझ्याकडं एक जम्बो व्हरायटी ही 7 एकरवर आहे हम्म. आणि दुसरी सी व्हरायटी म्हणून आहे, ज्याला आपण हायब्रिड सी व्हरायटी म्हणतो, हम्म. ती माझ्याकडे 8 एकर आहे. बरोबर आहे. असं दोन्ही मिळून क्षेत्रफळ माझ्याकडे 15 एकरचं आहे. 15 एकर आहे. हा. आणि हे आता किती महिने चालतं हे पीक? आता हे पीक याचं लाईफ जे आहे, हम्म. टोटल या क्रॉपचं लाईफ 30 वर्ष आहे. 30 वर्ष चालतंय. एकदा लावून केल्यानंतर तुम्हाला फ्रॉम प्लांटेशन टू म्हणजे जवळपास लाईफ 30 वर्ष 30 वर्षापर्यंत चालतंय. प्रोव्हाइडेड यू हॅव टू मेंटेन बेस्ट क्रॉप. बरोबर, तुम्ही मेंटेन केलं पाहिजे हे. आणि एक याचा जो महिनाभर सीझन जो चालतंय. आहे, सीझन जो आहे तो सुरू होतो जून मध्ये जून मध्ये आणि संपतो हा नोव्हेंबर मध्ये. बरोबर पावसाळा सुरू झाला हम्म. की सीझन चालू होतो आणि पावसाळा संपला की सीझन संपत आहे. जवळपास 4 महिने प्लस असणार 5 महिने तर आहे. सीझन चालतो. आणि आपण जर एक ॲव्हरेज काढलं की आता ह्यांचे जे आरोग्याची काळजी, फवारणी म्हणा किंवा खतं म्हणा, कशा प्रकारचे आपण maintain याच्यामध्ये करतात? काय की हे जे पीक आहे ते कॅक्टस याच्यातलं व्हरायटी मधलं आहे. हो बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे हे रासायनिक खताला फारसं प्रतिसाद देत नाही. बरोबर आहे. त्याला एक शेणखताच ह्याला जास्त इफेक्ट काय म्हणता, शेणखत लागतं? हो, जसं की माझ्याकडे बघा शेणखत जवळ येऊन आहे. बघू शकतात या ठिकाणी माझ्याकडे पूर्ण पूर्ण शेणखत आहे. मी एकर मध्ये जवळपास 6 ते 7 ट्रॅली शेणखत घालतो. 6 ते 7 ट्रॅली. 7 ट्रॅली. येस बरोबर. आणि शेणखत दिल्यानंतर माझ्या माहितीनं बाकी कुठले खत द्यायची बहुतेक गरजच गरजच नाही. बघा शेतकरी मित्रांनो, खूप महत्वाचं या ठिकाणी गोष्ट आहे की रासायनिक खतापेक्षा एकरी किती म्हणतात, एकरी 6 ते 7 ट्रॉल्या हे शेणखत दिल्यानं ह्याचं प्रोडक्शन वाढलंय आणि हे खूप यशस्वी प्लांटेशन यांचं बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. तर रासायनिक खतापेक्षा शेणखत बरोबर आहे. आणि खर्च त्याचा परवडतो का आपल्याला शेणखताचा? बिलकुल परवडतो, कारण रासायनिक खताच्या वाढत्या किंमती लक्षात घेतल्या आपण तर महाग आहेत भरपूर. शेणखताचा जो रिझल्ट आहे चांगला आहे, तो चांगला आहे. किंमत कमी आहे. नंतर कमी कमी 3-4 वर्ष शेणखत त्याचा इफेक्ट जाणवतो. तसं रासायनिक खताचं तसं होत नाही. बरोबर. रासायनिक वाढत्या किमती भरपूर आहेत. त्याच्यामुळे ऍज कम्पेअर टू रासायनिक खत तुम्हाला हा कंपोस्ट खत कधी बी परवडतो. आणि त्यातल्या त्यात ड्रॅगन फ्रूटला तर अतिशय चांगले अशा प्रकारचा विभाग ना, भूत हा पूर्ण हा शेणखतानं भूत हे झालं. बरोबर आहे. पूर्ण म्हणजे त्याची जी माती योग्य झाली सारखी आणि गांडुळाला सुद्धा हा प्रतिसाद चांगला देतो. आता सरांनी काय केलं या ठिकाणी वैशिष्ट्य बघा की सरांनी सपोर्ट साठी इथं मोठा असा अँगल किंवा गज दिलेला आहे, जे आपल्याला खास या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण का एवढं वजन वाढलेलं आहे की 5 वर्षाचं पीक हे यशस्वी केलेलं आहे. सर मध्ये मध्ये लोकांचे पण सपोर्ट दिलेले आहेत आपण. हो, काय केलं सर, माझ्याकडे पहिला हा एक द्राक्ष बाग होता, त्यालाच कन्वर्ट मी ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये केलं. त्याच्यामध्ये हे जे पोल आहेत, डिस्टन्स बिटवीन 2 पोल माझं सरासरी 7 ते 8 फुटाचं अंतर आहे. त्याच्यामध्ये एक पहिलेच एक लोखंडी पोल आहे, त्याचा पण सपोर्ट घेतलेला आहे, डबल सपोर्ट झाला. ठीक आहे. त्याच्यावरती जे आहे रॉड आहे. बरोबर आहे. अलीकडचं जे झाड आहे ते रॉडून पलीकडे गेलेलं आहे, पलीकडचं अलीकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे 99% लोड हा अँगल वरच आहे. रोड चालतंय. तर आता सर याचा आपण एकरी समजा एक शेतकऱ्यांना अंदाज काढायचा म्हणलं तर एकरी किती खर्च येतो वर्षभर तुम्हाला? त्याच्यामध्ये कसं की प्लांटेशनचा खर्च हा स्टार्टिंगला जो आहे तो नक्कीच 4 ते 5 लाख रुपये आसपास आहे. 1 एकरला 4 ते 5 लाख प्लांटेशन झाड लावणं. त्याच्यामध्ये मग तुमचं सिमेंटाचा पोल आला, सिमेंट पोल आले, फळ आलं, रॉड आला, प्लांट आली, प्लांटेशन आलं, ड्रिप आलं आणि बाकीच्या जी गोष्टी लँड मल्चिंग करायची गरज नाही याला? बहुतेक गरज नाही. ठीक केली आहे. तर बेटरच आहे.